श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे, कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल, कोणत्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल, आर्थिक व्यवहार, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, प्रेम आणि कौटुंबिक जीवन या सर्व बाबीत काय संकेत मिळत आहेत. भाग्य तुमच्या बाजूने असेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, परंतु जसजसा काळ पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमच्या विचारांमध्ये नाविन्य असेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्याल. तुमची दूरदृष्टी या आठवड्यात तुमचे मोठे बलस्थान ठरेल. काही जुन्या योजना पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही संयम आणि आत्मविश्वास ठेवला तर अनेक अडथळे सहज पार करू शकाल. आरोग्य. या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील, परंतु बदलत्या हवामानाचा परिणाम जाणवू शकतो. सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा अंगदुखी असे किरकोळ त्रास संभवतात. पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारात हलके आणि पचायला सोपे अन्न घ्या. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि पुरेशी झोप घ्या. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि योगाचा आधार घ्या. नियमित चालणे किंवा हलका व्यायाम केल्यास शरीरात उत्साह टिकून राहील. जुनाट आजार असणाऱ्यांनी औषधोपचारात हलगर्जीपणा करू नये. आठवड्याच्या शेवटी थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीस प्राधान्य द्या. सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास आरोग्यात चांगली सुधारणा जाणवेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा देईल. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस किंवा छोटा समारंभ होऊ शकतो. नातेवाईकांशी संवाद वाढेल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मात्र बोलताना शब्दांची निवड जपून करा, कारण छोटासा गैरसमज मोठा होऊ शकतो. भावंडांशी सहकार्याची भावना ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे सर्वांना अभिमान वाटेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा परिश्रमाचा असेल. अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. एकाग्रतेचा अभाव जाणवल्यास अभ्यासाचे नियोजन बदला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. तांत्रिक व्यवस्थापन आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. गट अभ्यासातून चांगले परिणाम दिसतील. अभ्यासासोबत विश्रांतीही महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अपेक्षित यश मिळेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक असेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांशी सहकार्याचे संबंध ठेवा. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मुलाखतीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा प्रगतीचा असेल. नवीन ग्राहक जोडले जातील. काही नवीन करार फायदेशीर ठरतील. मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता राखावी. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता देणारा आहे. काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न यशस्वी ठरतील. गुंतवणुकीतून मध्यम स्वरूपाचा लाभ मिळू शकतो. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. घरगुती खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे बजेटचे नियोजन करा. बचतीकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित खर्च संभवतो.
आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची खात्री करा. शहाणपणाने घेतलेले निर्णय पुढील काळात लाभदायक ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गैरसमज दूर होतील. संवाद साधताना प्रामाणिकपणा ठेवा. अविवाहितांना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. छोट्या सरप्राईजमुळे नात्यात गोडवा वाढेल. आठवड्याच्या शेवटी एकत्र एखादा छोटा प्रवास होऊ शकतो. परस्पर विश्वास आणि प्रेमामुळे नाते अधिक दृढ होईल. एकूण कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांचा असेल. काही किरकोळ अडचणी येतील, पण तुमची चिकाटी तुम्हाला यश देईल. निर्णय घेताना घाई करू नका. संयम, शिस्त आणि सकारात्मकता या 3 गोष्टी लक्षात ठेवा. कुटुंब आणि काम यामध्ये संतुलन राखा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हा आठवडा तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारा ठरेल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक घडामोडी आणि आत्मपरीक्षणाचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही लहान अडथळे जाणवले तरी तुमची जिद्द आणि दूरदृष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून मान्यता मिळेल, तर व्यावसायिकांना नवीन ग्राहक आणि करार मिळू शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधात गोडवा वाढेल, तर वैवाहिक जीवनात समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा परिश्रमाचा असून सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळेल. आरोग्य सामान्य राहील, मात्र हवामान बदलामुळे किरकोळ त्रास संभवतो, त्यामुळे काळजी घ्या. एकंदरीत हा आठवडा संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी ठेवणाऱ्यांसाठी प्रगतीचा ठरेल. योग्य नियोजन आणि शांत स्वभाव ठेवला तर तुमचे प्रयत्न निश्चित फळ देतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.